Good morning student. Today we are doing geometry 2.1 question number 7. Question number 7. That day we have done 6 and 8. We are doing here 7th question. Now see here. In figure, angle DFE is equal to 90 degree. FG is perpendicular to ED. If DG is equal to 8, FG is equal to 12, find EG, FD and EF. मराठीमध्ये बोलतो आता. इन फिगर अँगल FDFE पुढे अँगल DF बघा DFE हा तुमचा अँगल DFE F वर 90 डिग्री F वर 90 डिग्री आहे. FG इज परपेंडिक्युलर टू ED. परपेंडिक्युलर माहिती आहे ना, ह्याला म्हणतात परपेंडिक्युलर लाईन उभा, माहिती आहे ना, परपेंडिक्युलर ह्याला म्हणतात परपेंडिक्युलर. इफ EG इज GD कुठे आपला GD इज इक्वल टू 8, FG इज इक्वल टू 12, फाइंड EG कुठे आहे, EG फाइंड करायचं आहे. दुसरं काय फाइंड करायला सांगितलं आहे, FD फाइंड करायला सांगितलं आहे. आणि त्याच्यानंतर थर्ड वन का सांगितलं आहे, EF फाइंड करायचं आहे आपलं. 1 2 3 बघा, 1 2 3 हे फाइंड करायचं आपल्याला. हे 3 फाइंड करायला सांगितलं आहे. फर्स्ट आपण काय करू, इन ट्रायंगल DFE दिसतं, ट्रायंगल DFE दिसतं, ट्रायंगल मोठा ट्रायंगल आपला DFE. मेजर ऑफ अँगल DF इज इक्वल टू 90 डिग्री है ना. हे बघा दिले ना ते लोकांनी 90 डिग्री. ओके ठीक आहे. दुसरा काय दाखवायचं आपल्याला, FG इज परपेंडिक्युलर टू ED. FG इज परपेंडिक्युलर टू ED दिसतं का, इकडे दिलं बघा. हा पण इकडे क्वेश्चन मध्येच आहे. पहिल्यावाला पण क्वेश्चन मध्येच आहे, दुसरं वाला पण क्वेश्चन मध्ये आहे, तेच लिहिलंय मी इकडं. ठीक आहे. आता हा परपेंडिक्युलर दिलेला आहे 12, हा 8 दिलेला आहे. आता आपला बघा लक्ष द्या, FG स्क्वेअर इज इक्वल टू EG मल्टिप्लाय बाय GD. माहिती आहे ना, बघा FG स्क्वेअर EG मल्टिप्लाय बाय GD. कशाने, बाय जॉमेट्रिकल मीन्स आपण केलंय समजा, ये बाय जॉमेट्रिकल मीन्स. आता FG किती आपली, FG 12 किती आहे, 12 आहे. 12 स्क्वेअर. EG माहित नाही तेच फाइंड करतोय. आणि GD किती आहे, 8. 12 जा 144. EG इज इक्वल टू इंटू 8. 12 जा 144. 12 जा 144. EG इंटू 8. इकडे लिहितो, जागा पुरत नसेल तर इकडे लिहितो. therefore EG इज इक्वल टू 144. मल्टिप्लाय सांगितलं तर काय होईल, डिव्हिजन 144 अपॉन 8. दोन्ही पण एकच टेबलमध्ये कट होतो. कुठला 4चं टेबल घेऊ आपण, 4चा. 4 2 जा, 4 3 जा, रिमाइंडर 2, 4 6 जा, 2 1 जा, 2 18 जा. therefore EG इज इक्वल टू 18. EG किती आला आपला, 18. म्हणजे फर्स्ट क्वेश्चन आपला भेटलेला आहे. EG इज इक्वल टू 18. परत एकदा एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. फर्स्ट क्वेश्चन, फक्त फर्स्ट क्वेश्चन कडे बघ, लक्ष द्या. हे बघा, DFE हा तुमचा ट्रायंगल आहे. नंतर DFE हा राईट अँगल आहे, 90 डिग्री दिले. FG इज परपेंडिक्युलर टू DE दिले. बघा दोन्ही पण इकडे दिलेलं आहे, दोन्ही पण लाईन इकडे झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर FG स्क्वेअर फॉर्म्युला माहिती ना, FG स्क्वेअर परपेंडिक्युलरचा, FG स्क्वेअर इंटू EG इंटू GD बाय यूजिंग जॉमेट्रिकल मीन्स.
आता एफ जी किती दिलं आपला 12 दिलेला आहे. ई जी ॲज इट इज माहिती नाही. आणि जी डी किती आहे 8. 12 12 जा 144 ई जी इंटू 8. दॅरफॉर ई जी इज इक्वल टू हा मल्टिप्लाय साईन आहे तर काय होईल डिव्हिजन. कट केलं तर ई जी किती आला आपला 18. आता फर्स्ट आपण ई जी फाईंड केलेला आहे लिहून घ्या. ठीक आहे. आता सेकंड आपण काय फाईंड करणार आहे एफ डी. सेकंड आपलं काय फाईंड करायला सांगितलंय एफ डी. एफ डी फाईंड करायचं. कुठे एफ डी बघा हा एफ डी. आपलं हे किती आला जी ई किती आला आपला 18 आला. आता आपलं हे फाईंड करायचं एफ डी. नाव इन ट्रायंगल लक्ष द्या बघा हा ट्रायंगल घेऊ आपण. कुठला हा डी जी एफ. परत म्हणतोय डी जी एफ इन ट्रायंगल डी जी एफ मेजर ऑफ अँगल डी जी एफ इज इक्वल टू 90 डिग्री. का बघा डी जी एफ जी वर वर्टेक्स आहे म्हणजे हा परपेंडिक्युलर तर हा पण 90 डिग्रीज होणार. हा 90 डिग्री तर हा पण 90 डिग्रीज होणार कारण परपेंडिक्युलर आहे ना. डी जी एफ म्हणजे इकडं तुमचा राईट अँगल आला. इकडं 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 हा साईडला राईट अँगल आला. ओके म्हणजे जी वर वर्टेक्स म्हणजे 90 डिग्री. ओके समजलं. आता हा 90 डिग्री तर हा का होईल हायपोटेन्युअस. हा का होईल हायपोटेन्युअस. तर डी एफ स्क्वेअर इज इक्वल टू डी जी स्क्वेअर प्लस जी एफ स्क्वेअर बाय युझिंग पायथागोरस थेरम. आता डी एफ किती आपल्याला माहिती नाही. डी एफ आपल्याला माहिती नाही आहे किती आहे. डी जी किती आहे बाळा. डी जी किती आहे आपला 8. जी एफ किती आहे आपला 12. ओके इकडं लिहितो डी एफ स्क्वेअर इज इक्वल टू 8 8 जा 64 प्लस 12 12 जा 144. डी एफ स्क्वेअर इज इक्वल टू हा दोन्ही पण प्लस करणार आपण 64 प्लस 144 8 10 1 कॅरी 2 208. डी एफ इज इक्वल टू रूट 208 म्हणजे ना स्क्वेअर काढलं रूट प्राईम फॅक्टर करू आपण 208 चा. 2 1 जा 2 0 2 4 जा 2 5 जा 2 2 जा 2 2 जा 2 6 जा 2 13 जा 13 1 जा. एक मिनिट दिसतंय का बघू आपण पहिलं. ठीक आहे. डी एफ इज इक्वल टू 208 चा प्राईम फॅक्टर फाईंड केला आपण. आता इकडं मी रब करतो बोर्ड कारण दिसणार नाही. इथपर्यंत समजलं तुम्हाला पायथागोरस थेरम यूज केल्यावर काय आलं कसं आलं हे. ठीक आहे. डी एफ इज इक्वल टू 208 चा प्राईम फॅक्टर केलं किती आला 2 इंटू 2 इंटू 2 इंटू किती 2 आहे 1 2 3 4 1 2 3 4 मल्टिप्लाय बाय 13. हे सगळं असं व्यवस्थित पूर्ण इथपर्यंत यायला पाहिजे. डी एफ इज इक्वल टू 2 2 चा 1 2 2 2 चा 1 2 बाहेर गेला आणि हे 13 आतमध्येच राहिला. डी एफ इज इक्वल टू 2 2 जा 4 4 रूट 13 म्हणजे डी एफ किती आला 4 रूट 13. हे बघा
208 आला होता. 208ला प्राईम फॅक्टर केलं. 1 2 3 4 4 2 आला आणि एक 13. 2 2चा 1 2, 2 2चा 1 2 आणि एक 13 आतमध्ये जायला. 2 केल्यावर एक बाहेर निघतं. 2 2 4 4 रूट 13 हे आला तुमचा DF और FD जे आहे ते एकच आहे. FD और DF. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन तुमचा झालेला आहे. हा पण भेटलं तुम्हाला 4 रूट 13. आता 2 झाला तुमचा प्रश्न. आता थर्ड क्वेश्चन ग्रप करतोय बोर्ड. थर्ड क्वेश्चन आपण काय फाइंड करतोय. EF. आता EF हे बघा. आता ह्यामध्ये आपण काय घेणार. इन ट्रायंगल EGF दिसतं का. राईट अँगल इकडे आहे ना. हा तर EGF जी मध्ये येणार कारण वर्टेक्स आहे. EGF मेजर ऑफ अँगल EGF इज इक्वल टू 90 डिग्री. EGF हा राईट अँगल आहे. तर याच्यासमोर काय असणार. हायपोटेन्युअस. याच्यासमोर काय असणार. हायपोटेन्युअस. EF स्क्वेअर इज इक्वल टू EG स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर बाय युजिंग पायथागोरस थेरम. आता EF किती आहे माहिती नाही आपल्याला. EF स्क्वेअर माहिती नाही. EG स्क्वेअर किती आहे. EG 18. GF 12 आहे. आता 18चा स्क्वेअर 18चा 324 प्लस 12चा 144. हे दोघांना प्लस करू आपण. इकडं करतो बघा. EF स्क्वेअर इज इक्वल टू हे दोघांना प्लस करतो आपण. 324 प्लस 144 8 6 4 4 6 8. EF is equal to root 4 6 8. EF is equal to 4 6 8 चा प्राइम फॅक्टर काढू आपण आता. 4 6 8 2 2 जा 2 3 जा 2 4 जा 2 1 जा 2 1 जा 2 7 जा. आता 1 1 7 हा कसला आहे. 117 हा कसला जाणार आहे कुठल्या टेबलमध्ये. 13. चा बघू आपण. 13चा टेबल बघू. कशा टेबलने जाणार. 4 6 8 बरोबर. 2 2 4 2 3 6 2 4 8 2 1 2 2 1 2 रिमाइंडर 1 2 7 3 3 3 9 रिमाइंडर 2 3 9 3 1 3 3 3 9 13 1 म्हणजे काय आला. 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 13 बघा. 2 2 3 3 and 13. 2 2 3 3 and 13. ठीक आहे समजलं इथपर्यंत. आता हे रब करतोय साईडचा कारण बोर्ड पुरणार नाही माहिती ना बाय युजिंग पायथागोरस थेरम्स. आता हा पण राईट अँगल म्हणजे सेकंड वॉल आपण हे करतो थर्ड वन करतोय. हायपोटेन्यूज आहे. ठीक आहे इथपर्यंत समजलं का. आता पुढं
जे कंटिन्यू करायला इकडे कंटिन्यू करतोय, कारण इकडे जागा नाही आहे, दिसणार नाही तुम्हाला. therefore EF is equal to 2 2चा इकडे लिहितो परत 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 13 कंटिन्यू करतोय, इकडं लिहून कंटिन्यू करतोय. EF इज इक्वल टू 2 2चा 1 2, 2 3चा 1 3, राहिल्या आतमध्ये 13, कारण 13 एकच आहे, 2 असला तर ते पण बाहेर घेतलं असतं आपण. EF इज इक्वल टू 2 3 6, 6 रूट 13. therefore EF इज इक्वल टू 6 रूट 13. म्हणजे EF किती आला आपला इकडं 6 रूट 13. ओके, आता आपल्याला काय काय विचारलं होतं ते लोकांनी, EG, FD अँड EF. तर सगळं आपण फाईन केलेलं आहे, तरी पण इकडे लिहून देतो तुम्हाला परत एकदा. इथपर्यंत समजलं. चला हे रब करतोय, आता परत लिहितो एक 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 एक. म्हणजे 3 क्वेश्चन त्यांनी सांगितलं, आपलं विचारलं, तर आपण तिन्ही पण क्वेश्चनचा आन्सर्स फाईन केलं. EG किती आला आपला 18 आला. हे बघा फर्स्ट क्वेश्चनमध्ये EG विचारले, EG 18. सेकंड क्वेश्चनमध्ये काय विचारलं आपला FD किती आला बघा आपला 4 रूट 13. आणि थर्ड क्वेश्चनमध्ये काय विचारलं ते लोकांनी EF किती आपला 6 रूट 13. ओके, सगळं आन्सर्स फाईन केलेलं आहे आपण. फक्त व्यवस्थित करा, वर्किंग करा. वर्किंग नाही केलं तर मग प्रॉब्लेम येणार, मग समजणार नाही तुम्हाला सम्स कसा आला. प्लस पण करा, प्राइम फॅक्टर पण फाईन करा आणि सिस्टमॅटिकली करा. सुट्ट लिहा, खिचडीवरून लिहू नका. ठीक आहे, चला.